पहा किती वर प्रेशर आहे. एवढा प्रेशर आहे डायरेक्ट. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. आज आलेले आहेत आपले फायर ब्रिगेडवाले, ते काकांदे. हे सगळी माहिती देणार आहे आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये. ते बा स्टार्ट करूया आपण नळीपासून. हे होजरी आहे. याचं काय काम राहतं? याचे छोटी आग जेव्हा राहते ना, हे आग देण्यासाठी याला यूज करतो आपण. ओके, है ना. हां. त्याच्यानंतर हे हायड्रंट वॉल. काय आहे? हायड्रंट वॉल. ओके, जेव्हा फायर डिपार्टमेंटचे लोक येतील हां तेव्हा हे याला चालू करतील हां. आणि डायरेक्ट टाकी तिथं पंप बसवलेला आहे, आपण त्या पंप पासून याला ऑपरेट करू शकतो आपण. ओके, पंप चालू करून. याला होस पाईप म्हणतात. हा जो पाईप येतो तो. फायर डिपार्टमेंट वाल्यांचा पाईप राहतो, होस पाईप. ओके, हा ब्रांच राहतो. हा ब्रांच हां. तिथं पुढे लागतो. ओके, हा होस बॉक्स आहे. हे सगळे याच्यात होस पाईप आणि बॉक्स याच्यात ठेवतो आपण. ओके. हा जो ब्रांच पाईप आहे याला पुढं लावून प्रेशरसाठी का? प्रेशरसाठी याला हे रिड्यूस केलेलं राहतं. अच्छा, या उचललं का हां. इथं असं लावावं लागतं. ओके. इथं डायरेक्ट प्रेशर जाणार असा. ओके, आता मॉक ड्रिल देऊ तेव्हा इथून डायरेक्ट वरती जाईल का पाणी? डायरेक्ट वरतीपर्यंत पूर्ण? ओके, फायर एक्सटिंग्विशर आहे. ओके, जेव्हा छोटी आग राहते आपण तेव्हा त्याला आटोक्यात आणण्यासाठी पहिले सेफ्टी प्रायव्हसी म्हणून हे यूज करू शकतो. ओके. म्हणजे ते स्टार्टिंगला आग लवकर आटोक्यात येऊन जाते. ते मग ते सिस्टमचं आपल्याला काम पडत नाही. त्याच्यासाठी सेफ्टी प्रायव्हसी पहिली आहे. ओके. हा फायर पंप बसवलेला आहे आपण. हां, बरोबर. हा फायर पंप आहे. इथं हायड्रंट दिलेलं आहे. हे होज रील, होस बरोबर. बॉक्स याच्यात आणि होस पाईप सगळे याच्यात आहे. ओके. हे आणि फ्लोर वाईज आपण दिलेलं राहतो. ओके, हे काय? हे एनआरओ वाल आहे. एनआरओ वालचं काम असं आहे की हे एक वेळेस पाणी केल्यानंतर इथं थांबून जातं पाणी, बरोबर. पुढं खाली जाणार नाही टाकीमध्ये रिवर्स. त्याच्यामुळे एनआरओ वाल दिलं जातं. झालं एवढंच ना? बाकी अजून तुम्हाला काही माहिती हवी असेल कमेंट करा, मी यांना कॉन्टॅक्ट करून देईल. यांचा नंबर देऊन टाकाल. मालेगावमध्ये कुठे फायर ब्रिगेडचं काम असेल यांच्याशी कॉन्टॅक्ट करा तुम्ही. बाकी टेस्टिंग घ्यायची आहे, बघूया आता किती प्रेशर येतो, काय येतो, किती प्रेशरने पाणी वरती जातं. मी पण बघितलं नाही अजून, तुम्हाला मी दाखवतोच. A few moments later. मोटर पाणी नाही धरत आहे, त्याच्यामुळे हे वरून पाणी भरायचे. आता ही नळी आणली बोरिंगची, खोलत आहे. पाणी भरलं का लगेच चालू होणार. हे पाणी भरलं गेलं आहे. ही प्लेट लावतात तिथं, वन साईड ओपन होते. हे झालं बसून, आता होईल मोटर चालू. Five minutes later. पहा किती वर प्रेशर आहे. एवढा प्रेशर आहे डायरेक्ट. एवढं प्रेशर आहे मित्रांनो. डायरेक्ट 7.5चा पंप आहे वरती बसवलेलं तिथून. हो, ऊन चमकतं. ऊन आहे खूप ते इथे समोरच. त्यामुळे आता काय पोच कमी झालं, ते खाली ठेवलं ते. खाली केलं ते खाली, त्यामुळे पोच.
1 hour later. आजसाठी एवढंच. भेटूया उद्या नवीन व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका. आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका. व्हिडिओमध्ये काही चुकलं असेल मला सांगा, मी ते पुढे अपडेट करतो. आणि तुम्हाला कशा पद्धतीचे व्हिडिओ बघायला आवडतील ते पण मला कमेंट करून सांगा. बाकी एकच वादा, SR दादा. धन्यवाद.